चित्र बघा म्हणजे कळेल, देवाचा फोटो बघा, देवाची मूर्ती बघा म्हणजे तुम्हाला कळेल. त्रिवंगी देहुडा ठाण मांडोनी हवा हे म्हणजे पाय पुढाय का मागाय का समान आहे, सरळ आहे महाराज. कृष्ण अवतारामध्ये पाय सरळ ठेवलेले आहेत का देवानी? नाही नाही. याचा अर्थ आहे की समचरण कुठं आहे? विटेवरच आहे. बघा कसं आहे, काय सांगितलं? रामावतारामध्ये चरण पुढं असेल, कृष्णावतारामध्ये त्रिवंगी देहुड्या रूपात चरण असेल, पण विठ्ठलाच्या रूपामध्ये परमात्म्याचे दोन चरण समान आहेत. म्हणजे चरण यामध्ये फरक होऊ शकतो. केवळ भगवंताचे चरण या शब्दामध्ये घेतलं तर हे तटस्थत्वानं लक्षण होईल. तटस्थ का आहे? कारण बदल होऊ शकतो. रामावतारामध्ये चरणाची रूपता वेगळी असू शकते, चरण वेगळ्या आकारामध्ये त्यांनी चरणाचा आकार म्हणजे चरणाची रूपता वेगळ्या प्रकारे धारण केली असेल, कृष्णावतारामध्ये वेगळ्या प्रकारे असेल, पण विठ्ठल अवतारामध्ये वेगळ्या प्रकारे असेल. याचा अर्थ बदल होतो. ज्या लक्षणामध्ये बदल होतो ते तटस्थ लक्षण. बघा कसं आहे, एखाद्या वेळेस सहज फिरत आम्ही इकडं आलो,